फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. ये सोड ना, काय झालं तुला? रुसला माझ्या पोर, रुसला माझ्या पोर. तुम अरे टिकी कोणी लावली रे? खूप सुंदर दिसते एक पोर. नको ना काढू, छान नाही वाटत आहे. घाबरा घाबरा घाबरा, भूत आलाय, भूत आलाय. तुला तीत दाखव, फ्रेंड्सला तीत दाखव, फ्रेंड्सला तीत दाखव. ये. तर आज आम्ही बनवणार आहे व्हेज कटलेट, आणि ते मी नाही बनवणार आहे, माझी मोठी मुलगी बनवणार आहे. तिला लय कंट्रोल कंट्रोल, तिला लय खुशी झाली. ती म्हणते मामा प्लीज मला काहीतरी करू दे ना, मला कंटाळा आलाय. मी कंटाळा, म्हटलं ठीक आहे. तर कापून जे काय मिक्सरचं काम आहे किंवा काय कापायचं आहे ते मी करणार आहे, बाकी ते करणार आहे जेवढं तिच्याशी शक्य आहे तेवढं करा ना. मग आता काय घेतलंय तू पहिलं मला सांग. आता तिला खाज आली आहे, हे अशी ऍक्टिंग सुरू असते आमची. खाज आली. हा, तुझं काय आहे? काय आहे ते पाहिजे. कुठे ठेवला रिमोट? तू जागेवर ठेव, ठेव जागेवर. थांब थांब थांब, इकडे ये, थांब ये. चल, मग आता काय तयारी केली तू सांग मला. सोयाबीन कापून ठेवले. कापून काय केली? भिजवून भाज्या टाकले. भिजवून काय केलं? गरम पाण्यात भिजवून. प्रॉपर सांग ना, त्यांना कळलं पाहिजे. निचडून ओके, समजून घ्या. निचडून मग त्याच्यानंतर एका टोपल्यात ठेवून मग अशा भाज्या घेतले. मिरची अशी वेगळी. मिरची नाही, ती बीन्स आहे. बीन्स, मटर. ओके ओके ओके, मटर. शांत उभी राहा. मग काय ते ग्रीन ब्रोकली, ग्रीन पीस. अरे ते नाही, ग्रीन ते ब्रोकली. ब्रोकली नाही आहे, ते बीन्स आहेत, मटर आहे आणि कॅरेट आहे, गाजर आहे. ते फ्रोझन वाले होते, मी आणलेले ब्लिंकिट वर मागवलेले. तर ते थोडेसे बॉईल करून घेतले हलके, आणि सोयाबीन गरम पाण्यात भिजवून स्क्वीज करून ठेवलेत. आता बाकीचं चला घेऊन या, दाखवा. तर ही आहे माझी पिल्लू. काय करते सोनू? काम करते. ओके, कर फटाफट करा. हा, मला लवकर पाहिजे, लेट नाही झाला पाहिजे कामाला. चलो हाँ, जल्दी जल्दी करो, काम करो, काम. मैडम बैग नीचे, काम करो. चलो ये काम करो. तुझं काम सुरू आहे. किती काम झालं मॅडम? 4-5 झालेत का? झालं की सांगा आम्हाला. बाय, से बाय. बाय कर तू. खुर्चीवर बसली मग मजा. ओके, चला ती आता काम करते, मम्माला हेल्प करते ना. ओके, मम्माचं काम करते ती. तोपर्यंत आपण सोयाबीन कट बनवायला घेऊया. मॅडमसाठी तयारी केली आहे, बघूया आता काय केली. तर हे आहे साहित्य. हे सोयाबीन आहे, बॉईल करून स्क्वीज करून घेतले. हे थोडे व्हेजीस घेतले मिक्स, एक कांदा, कोथिंबीर, 5 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, आणि हे नॉर्मल तिखट आहेत, तिखटवाली मिरच्या नाही, 3 मिरच्या घेतल्या. चल आता आता ह्याच्यात काय टाकते? कांदा. चॉपर मध्ये एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, तो चॉप करते ती. आणि हे आहे मिक्स व्हेजीस. आता हे बारीक चॉप करून घेणार. ती नाही घेणार, मी देणार आहे तिला करून. ओके, प्रॉपर बनतं. हां, चल. उलट नाही बाबा, सरळ करायचं. ते जोर लागतं सोनू, एक जण पकडायला लागतं त्याला. जमलाय जमलाय जमलाय. अरे रे, आता बघा हे सगळं कांदा आणि व्हेजीस अशी थोडी जाडसरच अशी क्रश करायची. आता
आता हे घे मिक्सर जार घे. आता याच्यात अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर नको, लसूण हे सगळं बारीक वाटून घेऊया आधी. आता हे बारीक वाटून घेऊया. आता हे बारीक वाटलं आहे. आता त्यात थोडं सोयाबीन टाकून मिक्स करून घ्यायचं. बस. आता हे सोयाबीन मिक्सरला ग्राइंड करून घेतलेत. आता ह्याच्यात मिक्स व्हेजीस टाक. हे मिक्स व्हेजीस आणि कांदा आपण जो क्रश केलाय तो नको लाव ग असं टाक. आता चल घे. आता हे आहे धनापूड, हळद, हा घरचा लाल मसाला, चाट मसाला आणि थोडंसं मीठ. चाट मसाल्यामध्ये थोडं मीठ असतं म्हणून थोडंसं पहिलं कमीच टाकते, लागेल तसं पूर्ण घ्यायचं सोड. आता हे ॲड करूया. दाखव. हे आहे 2 चमचे चण्याचं पीठ. कोथिंबीर, हे 1 मूठ कोथिंबीर आणि हा 1 पाव घेतला आहे. ब्रेड क्रम्स असेल तर ब्रेड क्रम्स वापरायचा. तर मॅडम ब्रेड नाही आहे, पाव होता तर हा भिजवून घेणार आधी आणि मग त्याचं सगळं पाणी खेचून स्क्वीज करून मग त्याच्यात ॲड करून मिक्स करायचं. चल हात काढ, खा तू. आता हा पाणी भिजवलं आहे मी पाव. आता हे बघा, हे असं प्रकारे स्क्वीज करून त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं. चल सोड सोनू. हे ह्याच्यात ॲड करायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. हे माझं पिल्लू मध्ये मध्ये येत राहतं असं. मी करते ते एकदा गोळा बनवून बघायचं. तर ह्याच्यात थोडंसं पीठ लागेल मला वाटतं, कारण ते पूर्ण क्रश होते ना, तर तेलामध्ये हे सुटू शकतो. ह्याच्यात थोडं चण्याचं पीठ अजून एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. आता ह्याच्यात पीठ कमी आहे म्हणून अजून 2 मी एक्स्ट्रा चमचे पीठ टाकते. तुम्हाला लागेल तसं तुम्ही ॲडजस्ट करा. हे एकजीव झालं आहे. थोडं अर्धा तासासाठी रेस्टला ठेवते म्हणजे मसाले सगळे एकमेकांना लागतील चांगले. आता बऱ्यापैकी गोळा तयार होतो आहे. आता ह्याची टिक्कीज बनवून थोडं झालं की आपण फ्राय करून घेऊ. त्यांना देते खायला. का शो काय आहे? अले बापले सिट डाऊन. बाबू आहे. हां बाबू आलाय. खाली बसा. तू खाली बसा. नो सिट डाऊन. बघ बनाना पाडना. इथे बसून खावा. खाली बस पहिला. सरळ बसा. हा देते ना, तू बसशील सरळ तर देते. हे ओके थँक्यू. मग मला थँक्यू बोलला तू. थँक्यू बोलला. खाऊन दाखव. कसा आहे? यमी आहे. आय पडला. ठेवा खाली ठेवून लावा. असं नाही काय. अरे बाप रे बाप. यमी आहे सोनू. कसा आहे? यमी आहे. चला आता हिला खाऊ द्या. हिला बिझी केलं इथे. आता ऋत्वी चला आता बनवायला घेऊया. चल तू बनवणार आहेस. हे बघा हे असं असतं. रेसिपी बनवायची. आता कंटाळा आला. झालं सगळं रेडी. आता ती बिझी आहे बघायला. बॉब अँड कोमलचं व्लॉग्स बघायला आहे की नाही. आता फक्त तुम्ही खाणार आहे. ओके. आता मॅडमला कंटाळा आला बनवायचा. आता
मला कंटिन्यू करायला लागेल. तर आपण मॅरिनेशन झालं आहे, मॅरिनेट झालेलं आहे, चांगला मसाला एकजीव झाला आहे. आता आपण ह्याची छोटी छोटी टिक्की बनवून फ्राय करायला घेऊया. पॅन ठेवूया गॅसवर, तेल टाकते. तेलाने ग्रीस केलं की हे balls टिक्की छोटी छोटी टिक्की बनवून शॅलो फ्राय करून घ्यायचं. डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय करायचं, जास्त तेल खेचलं जात नाही. डीप फ्राय पण करू शकतात, पण डीप फ्रायसाठी त्याला एक मैद्याची कोटिंग करून मग त्याला ब्रेड क्रम्स लावून मग फ्राय करतात, तर तेला तेल सुटू शकतो. छोटे छोटे टिक्कीज बनवून असे चांगला शॅलो फ्राय करून घेऊया. बघूया कशी झाले ते. खूप टेस्टी बनतात आणि प्रोटीन्स भरलेलं आहे, प्रोटीननी भरलेलं आहे, प्रॉपर फुल ऑफ व्हेजीज आहेत. खूप सोयाबीन तर तुम्हाला तर माहितीच आहे ते किती छान असतं तब्येतीसाठी आणि लहान मुलांना टिफिनला द्यायला तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यात थोडंसं स्टफिंग करून चीज टाकलात तरी छान लागेल, पण माझ्या मुलीला नाही आवडत ते चीजवाले, तिला नॉर्मलच आवडतं. ह्याच्यासोबत तुम्ही ग्रीन चटणी किंवा सॉस जे काही आवडेल ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. सॉरी सगळं पसारा दिसत असेल घरातला, काय करणार आता, घर म्हटलं की खूपच. चला आपण फ्राय झालं की बघूया. झालेला आहे. तू नाही खाणार, मग कोण खाणार? पप्पा खाणार. पप्पा, दीदी खाणार. कोण खाणार? कोण खाणार? कोण खाणार? अरे बापरे, खाल्ला. कोण आहे ते? बटनला नाही हात लावायचं सोनू. नको नो, प्लीज नो, सॉरी. ते कोण आहे फोटो मध्ये? ही फोटो फ्रेम ऋत्वीनी बनवली आहे. आमच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होता, त्याचं कार्डबोर्डचं फ्रेम बनवलंय. वाव, थांब निघालं रे. नको रे सोनू माझ्या. थांब बस तुटून जाईल. लिव्ह इट. वाव, पप्पा कुठे आहे? पप्पा, मम्मा आणि ऋत्वी बोलते दीदी. ऋत्वी दीदी. काशवी कुठे आहे? काशवी कुठे गेली? ओ माय गॉड, काशवी कुठे गेली? काय झालं? थांब जरा, कटलेट्स रेडी आहेत. थांब. सुंदर वाटतंय टेस्टला पण. हे सोया मेयोनीज आहे. मेयोनीजवर कोथिंबीर का टाकली बाळू? मेयोनीजवर कोथिंबीर कोण टाकतं? वेट,
मम्मा आहे माझी. मम्मा, माझी मम्मा कोण आहे? इथे उभी राहा. देते. माझी मम्मा कोण आहे? माझी मम्मा कोण आहे? माझी मम्मा. तू माझी मम्मा आहे?